माजी मंत्री सुबोध सावजींचे महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य. खामगावात शिवसेना महिला आघाडी आक्रमक. खामगाव. माजी मंत्री सुबोध सावजी हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. यावेळी खरात प्रकरणाशी निगडीत त्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. ज्या महिलांनी स्वतःहून बलात्कार करून घेतले अशा महिलांची नावे समाजासमोर जाहीर करावी अशी मागणी राज्यपालांकडे त्यांनी केली. नेमके याच विधानामुळे त्यांच्यावर मोठी टीका होत असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सावजी यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी खामगाव येथे मार्च 17 रोजी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी सावजी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला. पुन्हा एकदा महिलांविषयी असे वादग्रस्त वक्तव्य केले तर तोंडाला काळे फासू असा गंभीर इशारा संतप्त आंदोलक महिलांनी यावेळी दिला आहे. या आंदोलनामुळे परिसरात सुबोध सावजी यांच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीआय सरांना निवेदन देण्याकरिता आलेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला. पूर्ण शिवसेनेच्या महिला इथं खामगाव इथं पोलीस स्टेशनला उतरलेल्या आहेत आणि त्यांचं एकच आहे की तुम्ही जे आहेत माजी मंत्री सुबोध सावजी यांना तुम्ही जास्तीत जास्त जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर तुम्ही कारवाई करा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काय करायचं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करू, त्यांच्या तोंडाला काळं फासू. आमच्या परीनं जेवढ्या महिला घेऊन जाता येतील एवढ्या महिला घेऊन त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना जी सजा द्यायची ती आमच्या परीनं नाहीतर देऊ.